अरे रोहन, हा आता शिवजयंतीचे लोक आहेत ना वेगवेगळे प्रोग्राम घेत आहेत. माहोलच आहे तसा महाराजांसाठी तयार झालेला. हो ना. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. काय तुला माहिती आहे का, महाराजांनी आपल्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी ठेवून दिली आहे, खूप मोठा खजाना ठेवला आपल्या. खजाना? आठव बरं कुठला असेल तो, त्या खजानाजवळ गेलोय आपण. आठव कुठला किल्ले बोलतोयस का तू? हो. आता इतर राज्यातल्या राजांनी जेव्हा त्यांच्याकडे पैसे आले, महाल बांधले, मोठे मोठे राजवाडे बांधले, महाराजांनी त्यांची प्रॉपर्टी काय बनवली, किल्ले. ते आपण जतन करायचे. त्या किल्ल्यातून त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं, टिकवलं. काही किल्ले आदिलशाहचे होते, काही निजामाचे काय होते, काही मुघलांचे होते, काही आपण बांधले. त्याच्यात आपलं स्वराज्य पडलं फुललं पुढे गेलं. आता आज त्याची स्थिती काय तुला माहिती आहे का? बघ ना, सगळे ढासळले आहेत, त्यावरती कोण लक्षात देत नाहीत. पण शिवजयंतीचे प्रोग्राम सगळ्यांनाच करायचे, शिवजयंती सगळ्यांनाच साजरी करायची. हो, म्हणजे ठराविक काही किल्ले आहेत, शिवनेरी, रायगड, हे थोडे मेंटेन आहेत. पण बाकीच्या किल्ल्यांवर आपण जातो ना, एखादा छान बुरुज दिसतो, आपण सेल्फी काढतो. पण बाकी किल्ल्याची दशा पाहिलीस का कशी असते? खूप एकदम बिकट अवस्था झाली. इकडे इतिहास घडला, महाराष्ट्र तयार झाला. तर मला असं वाटतं की या निमित्ताने ना आपण सर्वांनी येऊन काहीतरी प्लॅन करायला हवा. आपण काय करू शकतो बरं यासाठी? आपण किल्ल्यावरती जातो, आपण काय साफसफाई करू शकतो आणि त्या व्यतिरिक्त अजून काहीतरी हे करू शकतो. पण मेन तर काम सरकारने केलं पाहिजे ना. बरोबर आहे, कारण काही किल्ले आहेत ते केंद्र सरकारच्या अंडर आहेत. आपण साफसफाई ठेवायचं बेसिक काम तर नक्की करूया. मात्र एक अशी चळवळ आपण उभी करू शकतो, आपण लोकांशी तसं बोलू शकतो, तसं लिहू शकतो. खूप पोस्ट आपण टाकत असतो, तर आपल्याविषयी कमी लिहून थोड्याशा घर किल्ल्यांविषयी लिहिणं, तिकडच्या डागडुजी विषयी लिहिणं, माहोल तयार होईल आणि सरकार याच्यात लक्ष देऊ शकतो. हो बरोबर आहे रोहन तुझं. आता इथून पुढे कोणत्याही शिवजयंतीच्या प्रोग्रामला मी जाईल, म्हणजे आपण जाऊ, त्यानंतर कसं होईल की जिथे जाऊ आपण तिथे मोठमोठी लोक भेटतील, मोठमोठे नेते मंडळी भेटतील, त्यांना या गोष्टी आपण दाखवल्या गेल्या पाहिजे की आपण जाऊ, सगळेजण जातात गड किल्ल्यांवरती, तिथे कसं आपण साफसफाई करू शकतो. पण बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे निधी मिळवणं, हो, निधी योजना राबवणं, बरोबर, ते मोठे लोक करू शकतात. हो, ते आपण त्यांच्या निदर्शन आणून दिलं पाहिजे, जेणेकरून कसं आहे की तो मेन महाराजांना मुजरा असणार आहे. नक्कीच हा आपण संकल्प करूया. हो. आणि अशा पद्धतीने आपण महाराजांसाठी काय करता येईल का? हो. त्यांनी आपल्यासाठी खूप केलं. हो, खूप केलं. मित्रांनो, सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. शिवजयंतीच्या शुभेच्छा.